फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण थ्रेडिंग कशी करतात ते शिकणार आहोत। थ्रेडिंग साठी यूज होणारा थ्रेड हा दोन कलर मध्ये येतो, एक म्हणजे हा ग्रीन कलरचा ऑर्गॅनिक थ्रेड आणि एक व्हाईट कलर मध्ये येतो। पण शक्यतो सगळ्याच सलॉन मध्ये हा ग्रीन कलरचा ऑर्गॅनिक थ्रेडच यूज होतो। थ्रेडिंग करण्याच्या सुद्धा दोन पद्धती आहेत, त्या म्हणजे एक तर तुम्ही हा थ्रेड तुमच्या माउथ मध्ये होल्ड करून तुम्ही क्लायंटवर थ्रेडिंग करू शकता, आणि दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही हा थ्रेड तुमच्या नेक मध्ये टाइटली टाय करून तुम्ही क्लायंटवर थ्रेडिंग करू शकता। सुरुवातीला आपण माउथ मध्ये होल्ड करून थ्रेडिंग कशी करतात ते बघणार आहोत। हा आहे आपला थ्रेड, तो आपण इथे लास्टच्या आपल्या दातांमध्ये हा टाइटली होल्ड करणार आहोत। पण इथे आपले तुमचे जे फ्रंटचे टीथ आहेत तिथे बिलकुल तुम्ही थ्रेड हा होल्ड करू नका, अशा पद्धतीत। आणि हा थ्रेड पूर्णपणे फिरवून आपला जो हा हात आहे तो थ्रेड मध्ये पूर्णपणे अडकवून 4 टाइम त्याला रोल अप करा। ठीक आहे, मी पुन्हा एकदा दाखवते। पुन्हा थ्रेड हे बघा, आणि आपला हात पूर्ण त्याच्यात टाकून 1 2 3 and 4। दुसऱ्या बाजूला आपला हा जो थ्रेड आहे त्याला हा फिंगर रोल करा, आणि ही सीझर आपली रेडी होते। ही रेडी झालेले सीझरनेच आपल्याला जे तुमचे एक्स्ट्रा हेअर आहे ते तुम्ही रिमूव्ह करतात। जर ही सीझर तुम्ही जास्त प्रमाणात रोल केली तर ही सीझर तेवढी मोठी होत जाते, जेवढी तुम्ही फिरवाल तेवढी मोठी होत जाते। आणि थ्रेड करताना हलकी अशी प्रेशर देऊन आपले अनवॉन्टेड हेअर आपण रिमूव्ह करतो। आता ह्या दोन सीझरचा अर्थ काय, जर तुमची सीझरचा साईज जर तुम्ही मोठी केली तर तुम्ही फोरहेडचे अनवॉन्टेड हेअर तुम्ही रिमूव्ह करायला तुम्हाला खूप जास्त इझी पडेल। आणि जर तुमची सीझरची साईज जर तुम्ही कमी प्रमाणात म्हणजे 4 टाइम फक्त रोल करून जर तुम्ही सीझर तुमची रेडी केली तर तुम्ही आयब्रोचे थ्रेडिंग करताना किंवा एकदमच अनवॉन्टेड हेअर जे एक्स्ट्रा हेअर असतात ते काढायला तुम्हाला खूप इझी पडेल। तर तुम्ही नक्कीच ही ट्रिक यूज करा। आणि जर तुम्ही बिगिनर्स असाल आणि ही जर माहिती तुम्हाला खूप इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्पार्कल ब्युटी लेडीज सलॉनला फॉलो करा, आणि मयुरी मेकअप एक्सपर्टला सुद्धा फॉलो करा। थँक्यू गाईज, बाय।